प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी सायबर विभागात दाखल झाली आहे। फोन आणि सिम कार्ड सायबर पोलिसांना स्वाधीन केलेलं आहे। त्यामुळे मोठी बातमी। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आता प्रशांत कोरटकर यांची पत्नी आता सायबर पोलिसांकडे दाखल झाली आहे। फोन आणि त्याचबरोबर सिम कार्ड आता त्यांनी पोलिसांकडे स्वाधीन केल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे या प्रकरणातला आता पुढील तपशील काय समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर यांनी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करत धमकी दिली होती। तर धमकीच नाही तर प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंत यांच्याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य देखील केलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, प्रशांत कोरटकर यांची पत्नी पल्लवी कोरटकर आता सायबर विभागात दाखल झालाय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, बघितलं गेला तर इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आक्षेपार्ह जे वक्तव्य त्यांनी फोन कॉलद्वारे वापरलेलं आहे, त्या अनुषंगाने प्रशांत कोरटकर यांना जे आहे कोल्हापूर सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन जो आहे देण्यात आला होता। मात्र त्यावेळी 48 तासात जे आहे कोरटकरांनी आपले मोबाईल आणि सिम कार्ड हे स्वतः पोलिसांकडे स्वतः जाऊन जमा करण्याचे जे आहे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यामुळे जे आहे कोरटकर हे न येता यांनी त्यांचे जे पत्नी आहेत पल्लवी कोरटकर यांना जे आहे ते सायबर नागपूरमधील सायबर पोलीस स्टेशन इथे सिम कार्ड आणि मोबाईल हे घेऊन पाठवलेलं आहे, ते जमा करण्याकरता पाठवलेलं आहे। मात्र कोर्टाकडून अजून एक त्यांना सांगण्यात आलेलं होतं की त्यांचा जो व्हॉइस आहे, त्यांचा जो आवाज आहे तो देखील रेकॉर्ड करण्याकरता सांगितला होता। मात्र त्यांचा एक व्हॉइस जो आहे तो या अगोदरच रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे। आणि आता त्यांच्या पत्नी ज्या आहेत पल्लवी कोरटकर ह्या स्वतः ज्या आहेत त्या मोबाईल आणि सिम कार्ड घेऊन ज्या फोननी आणि ज्या सिमनी कॉल करण्यात आला होता तो फोन आणि तो सिम जो आहे तो इथे तपासाकरता जमा करण्याकरता जे आहे कोर्टाने निर्देश दिले होते, त्या पद्धतीने हे इथे सध्या जमा करण्याकरता आले आहे। आता इथून पुढे जे आहे नागपूर पोलीस जे आहे हे मोबाईल आणि सिम कार्ड जो आहे हा घेऊन कोल्हापूर पोलिसांना जे आहे निश्चित हितेश, त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणी आता पुढील कारवाई कशा पद्धतीने केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।